पण होळीच्या दिवशी जुम्मा की नमाज मुसलमान बाहर निकलेगा और हिंदू होली खेलते रहेंगे, ऐसी इस तरह से ऐसा माहौल तैयार किया गया था कि मानो अब महाराष्ट्र में क्या होने वाला है, देश के अंदर क्या होने वाला है कि मुसलमान नमाज पढ़ने के लिए निकलेगा, यहाँ पे हिंदू लोग हैं तो होली खेलेंगे करके. तर त्यावेळीही मी सांगितलं होतं की मला माझा महाराष्ट्रावर विश्वास आहे की मुसलमान नमाजही अदा करतील आणि माझे हिंदू बांधव होली पण खेळतील त्याच दिवशी. त्याच विश्वासाने मी सांगितलं होतं. ते काही झालं नाही. त्या दिवशी कुठेही असा गालबोट लागलं नाही, कुठे नमाजीला काही केलं किंवा होळी खेळताना काही, ते सगळं झालं. मग त्यांना असं वाटलं की आपण हे फोटो जाळता काही होत नाही, आपण होळीचं हे केलं, काही एक्सपेरिमेंट आपला फेल झाला, आता काय करू, आपण थोडासा पुढे जाऊ. मग ते खुरानिक वर्सेस, काही कारण नाही होतं. विरोध कशाचा करायचा आहे. तर ते जेव्हा त्यांनी केलं, काही लोकांनी जे काही लॉ अँड ऑर्डरचा इश्यू आहे, मी आज पण पोलिसांना सांगतो की जे कोणी लॉ अँड ऑर्डर ब्रेक करत असेल त्यांच्यावर कारवाई करा, पण कृपा करून एकतर्फा कारवाई करू नका. नाहीतर जे सुरुवात करणारे लोक आहे, ज्यांनी ते आणलं, त्यांना हे होणार की साहेब आपल्याला किती 1-2-3 हजार रुपयामध्ये त्यांना बेल देण्यात आलेली आहे, अरेस्ट पण करण्यात आलेलं नाही आहे. तुम्ही कारवाई करा ना सगळ्यांवर. आज तुम्ही विचार करा प्रसन्न की आम्ही असं केलं असतं तर सोडलं असतं का.